हरिओम. आज आपण MA योगा फर्स्ट इयर सेम 2 प्रॅक्टिकल आसन बघणार आहोत. त्यामध्ये सूर्यनमस्कारसुद्धा आपण घेतलेले आहे. फक्त आपण विपरीत शयनस्थितीतील आसन आणि योगमुद्रा घेतलेले नाही आहे. तर चला तर मग बघूया. आपण बघणार आहोत सूर्यनमस्कार पूर्वस्थिती घ्यायची आहे. ओम ह्रां मित्राय नमः. 1ला हस्तोत्थानासन 1, 2ला पादहस्तासन 2, 3ला वामस्व संचालन 3, 4ला दंडासन 4, 5ला शशांकासन 5, 6ला अष्टांगासन 6, 7ला भुजंगासन 7, 8ला पर्वतासन 8, 9ला शशांकासन 9, 10ला दक्षिणस्व संचालन 10, 11ला पादहस्तासन 11 आणि 12ला नमस्कार स्थिती. ओम ह्रूं सूर्याय नमः. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. नंतर आपण सर्वांगासन हे शयनस्थितीतील आसन करणार आहोत. तर सर्वांगासन विपरीत करणीच्या पुढची अवस्था आहे. सर्व शरीरावर सुपरिणाम करणाऱ्या ग्रंथींची कार्यक्षमता या आसनामुळे वाढवली जाते. आपण 3 अंकात घेतो, 3 अंकात सोडतो. 1ला श्वास घेत दोन्ही पाय द्विपाद उत्तान पादासनामध्ये घेतो 1, 2ला श्वास सोडत कमर वर उचलून दोन्ही पाय डोक्याच्या दिशेने घेतो 2, 3ला श्वास घेत पाठ वर उचलायची आहे व दोन्ही हातांनी बरगडीच्या तिथे आधार देऊन पाय सरळ करायचे आहे. कमर, पाठ आणि पाय एका सरळ रेषेत येऊन दृष्टी पायांच्या अंगठ्याकडे घ्यायची आहे आणि संत श्वसन चालू ठेवायचे आहे. जी आसन स्थिती जमलेली आहे त्यामध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि संत श्वसन चालू आहे. स्थिर सुखम आसनम. जे स्थिर आहे, सुखकारक आहे तेच खरे आसन. सोडताना 1ला श्वास सोडत दोन्ही पाय डोक्याच्या दिशेने 1, दोन्ही हात जमिनीवर. 2ला श्वास घेत पाठ कमर जमिनीवर ठेवायचे आहेत आणि द्विपाद उत्तान पादासनामध्ये 2, 3ला दोन्ही पाय श्वास सोडत जमिनीवर 3, संत श्वसन. याचे परिणाम म्हणजे या आसनात जालंधर बंध बांधला जातो. त्यामुळे थायरॉइड व काही प्रमाणात पिच्युटरी या 2 महत्त्वाच्या अंतःस्रावी ग्रंथीवर दाब येतो. त्यामुळे त्यांची कार्यक्षमता वाढते. पायाकडचं अशुद्ध रक्त हृदयाकडे नेलं जातं. अग्निमाग, बद्धकुष्ठता, हार्निया यावर ते उपयुक्त आहे. पुन्हा आपण एकदा करणार आहोत. ला श्वास घेत दोन्ही पाय द्विपाद उत्तान पादासनामध्ये 1, 2ला श्वास सोडत दोन्ही पाय डोक्याच्या दिशेने वरती 2, 3ला बरगड्यांच्या तिथे आधार द्या आणि आपली पाठ, कमर, दोन्ही पाय जमिनीला लंब 3, आसन स्थिती पूर्ण संत श्वसन. संपूर्ण शरीर शिथिल. आसन स्थिती सोडत असताना 1ला श्वास सोडत दोन्ही पाय डोक्याच्या दिशेने, दोन्ही हात जमिनीवर 1, 2ला श्वास घेत पाठ, कमर जमिनीवर द्विपाद उत्तान पादासनामध्ये 2, 3ला दोन्ही पाय श्वास सोडत जमिनीवर 3, संत श्वसन. त्यानंतर पुढचे आसन आहे हलासन. या आसनात शरीराची अवस्था हलाप्रमाणे म्हणजे नागराप्रमाणे होते, म्हणून याला हलासन असे म्हणतो. या आसनात शरीराच्या नाड्या ताणल्या जातात व त्यामुळे त्यांची ताठरता कमी होऊन त्या मोकळ्या होतात. तर आपण पूर्वस्थिती आहे शयनस्थिती करणार आहोत हलासन. 1ला श्वास घेत दोन्ही पाय द्विपाद उत्तान पादासनामध्ये 1, 2ला श्वास सोडत कमरवर उचलायचे आहे डोक्याच्या दिशेने, दोन्ही पाय तरंगते 2, 3ला श्वास सोडून दोन्ही पायांचे अंगठे जमिनीवर टेकवायचे आहेत 3, संत
श्वसन. या आसनामुळे पाठीच्या कण्याची जास्तीत जास्त घडी होत असल्यामुळे संपूर्ण कणा ताणला जातो. त्यामुळे त्याची जडत्व ताठरता कमी होऊन लवचिक बनतो. ताणतणाव कमी होता, पचनाच्या तक्रारी कमी होतात, पाठीच्या कण्याची कार्यक्षमता वाढते. जालंधर बंद बांधल्यामुळे सर्वांगासनाचे फायदे मिळतात. सोडत असताना 1 ला दोन्ही पाय श्वास घेत जमिनीपासून वर उचलायचे आहेत. 1, 2 ला श्वास घेत पाठीचा कणा जमिनीवर द्विपाद उत्तानपादासनामध्ये दोन्ही पाय 2, 3 ला श्वास सोडत दोन्ही पाय जमिनीवर 3. संत. त्यानंतर तिसरे आसन आहे मत्स्यासन. या आसनात शरीराचा आकार माशाप्रमाणे दिसतो म्हणून त्याला मत्स्यासन म्हणतात. आणि पोहत असताना शरीराची अवस्था मत्स्याप्रमाणे करून आरामशीरपणे कोणत्याही हालचाल न करता पाण्यावर तरंगू शकतो. करत असताना पूर्वस्थिती शयनस्थितीतून आपण करणार आहोत पद्मासन. 1 ला दोन्ही पायांमध्ये साधारण 1 ते 1.5 फूट अंतर घ्यायचा. 1, 2 ला डावा पाय गुडघ्यात वाकून उजव्या मांडीवर घ्यायचा. 2, 3 ला उजवा पाय गुडघ्यात वाकून डाव्या मांडीवर ठेवायचा. 3, 4 ला दोन्ही हातांचा आधार घेऊन टाळू जमिनीवर टेकवायचा. 4 आणि 5 ला दोन्ही हातांनी दोन्ही पायांचे अंगठे पकडायचे आहेत. 5. सर्वांगासनात बांधल्या जाणाऱ्या जालंधर बंधाच्या नेमका उलट बंध म्हणजे मत्स्यबंध. या आसनात बांधला जातो. जालंधर बंधात ज्या ग्रंथींवर दाब येतो त्याच ग्रंथींवर आता या ताणल्या जाणार आहेत. या दोन्हींमुळे या ग्रंथींची आवरणे एकमेकांवर घासली जातात आणि ते अधिक कार्यक्षमतेने चालू होतात. सोडत असताना 1 ला दोन्ही हातांनी पायांचे अंगठे सोडायचे आहेत. 2 ला हाताच्या आधाराने टाळूवरचा भार काढून घ्यायचा आहे. खांदे जमिनीवर टेकवायचे आहेत. 3 ला उजवा पाय सरळ करायचा आहे. 3, 4 ला डावा पाय सरळ करायचा आहे. 4 आणि 5 ला दोन्ही पाय जुळवून घ्यायचे आहे. शयनस्थिती. त्यानंतर बैठक स्थितीतील करणार आहोत पश्चिमोत्तानासन. 1 ला फक्त श्वास घ्यायचा आहे. 1, 2 ला श्वास सोडून दोन्ही हातांनी पायांचे अंगठे पकडायचे आहेत. 2, 3 ला श्वास सोडून खाली वाकून कपाळ गुडघ्यांना टेकवायचं आहे. संत श्वसन. सोडताना 1 ला श्वास घेत की डोकं वर आणि 2 ला दोन्ही हात जागेवर. त्यानंतर आपण करणार आहोत मांजरासन. पूर्वस्थिती आहे वज्रासन. आसन स्थिती घेत असताना वज्रासनातून 1 ला गुडघ्यांवर यायचं आहे. दोन्ही गुडघ्यांमध्ये साधारण फूटभर अंतर घ्यायचं आहे. पायाचे चवडे मागे पसरवून ठेवायचे आहे. 2 ला कमरेतून पुढे वाकून दोन्ही हातांचे पंजे जमिनीवर टेकवायचे आहे. दोन्ही पंजात सुद्धा जेवढा गुडघ्यांमध्ये अंतर आहे तेवढाच दोन्ही पंजांमध्ये सुद्धा अंतर राहणार आहे. 3 ला पाठीचा कणा खालच्या दिशेने गोलाकार वाकवायचा आहे. डोकं वर उचलून मान मागच्या दिशेने वाकवायचे आहे. या स्थितीत तोंड बंद ठेवून नाकाने श्वास संतपणे चालू आहे. 4 ला मान सरळ करायची आहे. पाठीचा कणा सुद्धा सरळ करायचा आहे. 4. 5 ला आता डोकं खाली करायचं आहे. पाठ वरच्या दिशेने गोलाकार वाकवायची आहे. ही अवस्था अगोदरच्या स्थितीच्या विरुद्ध असणार आहे. तोंड बंद, नाकाने श्वास सुरू ठेवायचा आहे. अशा पद्धतीने करायचं आहे. यामुळे पाठीचा कणा दोन्ही दिशांनी पुरेसा ताणला जातो आणि त्यांची कार्यक्षमता वाढते. रक्तपुरवठा चांगला होतो. सोडताना मान सरळ करा, पाठीचा कणा सरळ करा, कमरेत सरळ व्हा. 3 ला दोन्ही गुडघे जुळवून गुडघ्यांवर बसा. दोन्ही हातांचे पंजे गुडघ्यांवर ठेवून वज्रासना स्थितीमध्ये या. संत श्वसन. यामुळे पाठीच्या कण्याचे आरोग्य चांगले ठेवायला मदत होते. या आसनात छाती व पोटावर स्नायू ताणले गेल्याने त्याच्यावर चांगला परिणाम होतो. आसन स्थिती सोडत असताना 1 ला डावा हात जागेवर, 2 ला उजवा हात जागेवर, 3 ला गुडघ्यात वाकून वज्रासनामध्ये यायचं आहे. संत श्वसन. यानंतर आपण करणार आहोत दंडस्थितीतील परिवर्तित त्रिकोणासन. डाव्या बाजूने म्हणून उजव्या बाजूला या. 1 ला डावा पाय जास्तीत जास्त डावीकडे टाका. 1, 2 ला डाव्या पायाचा चवडा फिरवा. 2, 3 ला श्वास सोडत कमरेतून डावीकडे वळा, डावा गुडघा वाकवा. 3, 4 ला श्वास सोडलेला अवस्थेत उजवा हात डाव्या पायाच्या चवड्याच्या तिथे ठेवा. 4 पलीकडे. 5 ला डावा हात कानाच्या वरतून सरळ करायचा आहे. मान सरळ, नजर मागे.
संत श्वसन. आसन स्थिती सोडत असताना डावा हात पूर्व स्थितीला 1, कमरेतून सरळ व्हायचा आहे, उजवा हात जागेवर ठेवायचा आहे 2, 3ला डावा गुडघा सरळ करायचा आहे 3, 4ला चौडा सरळ करून घ्यायचा आहे 4 आणि 5ला पूर्व स्थितीला. हेच आसन आपण आता उजव्या बाजूने करणार आहोत. 1ला उजवा पाय जास्तीत जास्त उजवीकडे टाका, उजव्या पायाचा चौडा फिरवा 2, आता उजवीकडे वळायचा आहे, उजवा पाय गुडघ्यात वाकवायचा आहे 3, डावा हात उजव्या पायाच्या चौड्याच्या पलीकडे 4 आणि उजवा हात कानाच्या वर सरळ ठेवायचा आहे. आसन स्थिती सोडत असताना श्वास घेत घेत उजवा हात पूर्व स्थितीला 1, 2ला कमरेतून सरळ व्हायचा आहे, डावा हात जागेवर 2, त्यानंतर उजवा गुडघा सरळ 3, उजवा चौडा सरळ 4 आणि 5ला उजवा पाय डाव्या पायाजवळ. संत दुसरे आसन आहे वृक्षासन. दोन्ही पायांनी आपण करणार आहोत. अगोदर डाव्या पायाने 1ला डावा पाय वरती घ्यायचा आहे, जांघेजवळ ठेवायचा आहे उजव्या पायाच्या, आणि 2ला दोन्ही हातांची नमस्कार स्थिती, नजर एका बिंदूवर स्थिर करायची आहे. आसन स्थिती सोडताना नमस्कार स्थिती 1ला सोडायची आहे आणि 2ला डावा पाय जागेवर. असंच आपण उजव्या पायाने करणार आहोत. उजवा पाय वर घ्या, डाव्या पायाच्या जांघेजवळ ठेवा, त्यानंतर दोन्ही हातांची नमस्कार स्थिती डोक्याच्या दिशेने वरती करून घ्यायची आहे. तुलनात्मक आसन असल्यामुळे मज्जासंस्थेवर चांगला परिणाम होतो, मानसिक शांतता मिळते, एकाग्रता वाढते, मनाची चंचलता सुद्धा यामुळे. त्यानंतर तिसरे आसन आपण बघणार आहोत ते आहे कटिवक्र आसन. पूर्वस्थिती आहे दंडस्थिती. 1ला पायांमध्ये थोडंसं अंतर घ्यायचं आहे, 1 ते 1.5 फूट अंतर. 2ला दोन्ही हात बाजूच्या खांद्यांच्या रेषेत घ्यायचे आहे, हाताचे तळवे जमिनीच्या दिशेने. 3ला कमरेतून डावीकडे वळवायचा आहे आणि 4ला मान डावीकडे 4. आसन स्थिती सोडत असताना 1ला मान सरळ करायची 1, 2ला दोन्ही हात खांद्यांच्या रेषेत घ्यायचे 2, 3ला दोन्ही हात खाली घ्यायचे 3 आणि 4ला पाय जुळवून घ्यायचे आहेत 4. असंच आपण उजव्या बाजूने सुद्धा करणार आहोत. 1ला पायांमध्ये अंतर घ्या 1, 2ला दोन्ही हात खांद्यांच्या रेषेत 2, 3ला आता उजवीकडे वळा, डावा हात उजव्या खांद्यावर, उजवा हात लपेटून घ्या छान आणि मान मागे. सोडताना मान सरळ, 2ला दोन्ही हात खांद्यांच्या रेषेत, 3ला दोन्ही हात जागेवर, 4ला दोन्ही पाय जुळून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपण विपरीत शयन स्थितीतील काही आसन आणि योगमुद्रा बघणार आहोत. धन्यवाद.